हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। दिवाळी सणाची आपण सर्वच जण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो। 5 ते 6 दिवसांचा हा दिवाळीचा सण असतो। आपण पूर्ण वर्षभर दिवाळी सणाची वाट बघत असतो। वसुबारस झालं, त्यानंतर धनत्रयोदशी असते आणि धनत्रयोदशीनंतर पुढचा महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस। नरक चतुर्दशीलाच छोटी दिवाळी असं देखील म्हटलं जातं। रूप चौदस, नरक चौदस किंवा रूप चतुर्दशी किंवा नरक पूजन या नावाने देखील हा दिवस आपण ओळखतो। धनत्रयोदशीला यमदेवासाठी यमराजासाठी दीपदान केलं जातं। तर धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदान जे यमदीपदान आपण करतो ते कधी करायचं, कसं करायचं, किती दिवे बनवायचे याबद्दलची जर तुम्हाला माहिती नसेल तर सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। त्यानंतर भगवान श्रीकृष्णांची देखील या दिवशी पूजा केली जाते। धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते। बऱ्याचदा असं असतं की नरक चतुर्दशी सकाळी आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजन असं असतं, पण यावर्षी नरक चतुर्दशी आदल्या दिवशी आहे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन, त्यानंतर बलिप्रतिपदा आणि नंतर भाऊबीज असा दिवाळी सणाचा क्रम आहे। नरक चतुर्दशीच्या दिवशी कारीट फोडण्याची देखील पद्धत आहे। कारीट म्हणजे करटुलं नावाचं जे फळ असतं, तर ते करटुलं नरक चतुर्दशीच्या दिवशी पायाच्या अंगठ्याने का फोडलं जातं याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दिवाळी सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पंचांगानुसार 31 ऑक्टोबर 2024 गुरुवारी नरक चतुर्दशी आहे। नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असं म्हटलं जातं। नरक चतुर्दशीच्या दिवशी माँ काली, हनुमानजी आणि यमदेव यांची पूजा केली जाते। या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर अभ्यंग स्नान करण्याची देखील परंपरा आहे। तर अभ्यंग स्नान कसं करायचं असतं शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याची माहिती देखील मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नरक चतुर्दशीचा पूजाविधी आपण थोडक्यात जाणून घेऊया। नरक चतुर्थीच्या दिवशी यमराज, श्रीकृष्ण, काली माता, भगवान शिव, हनुमानजी आणि विष्णूजींच्या वामन स्वरूपाची विशेष पूजा आपल्याला करायची असते। तर या सर्व देवी देवतांचे फोटो मूर्ती तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही ते एका पाटावरती मांडायचे आहे। नसतील, ज्यांचे फोटो असतील त्यांचे ठेवा, ज्यांचे नसतील त्यांना सुपारी स्वरूपात तुम्ही मांडू शकता। घराच्या ईशान्य कोपऱ्यात आपल्याला ही पूजा मांडायची आहे। त्यांची आपल्याला पूजा देखील करायची आहे, फुलं व्हायची आहे, मिठाई अर्पण करायची आहे, धूप दीप लावायचा आहे, हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, मंत्र उच्चार करून आपल्याला ही पूजा करायची असते। तर अभ्यंग स्नान कसं केलं जातं ते आपण बघूया। आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणांना खूप विशेष महत्त्व आहे। त्याचप्रमाणे दिवाळीतील अभ्यंग स्नानाला देखील आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे। नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठूनच हे अभ्यंग स्नान आपल्याला करायचं असतं। अभ्यंग स्नान करण्यासाठी आपल्याला तेल, जे सुगंधी उटणं मिळतं बाजारात, ते उटणं आपल्याला पाहिजे असतं। अंगाला मस्त तेलाने मालिश करायची, त्यानंतर उटणं लावून छानपैकी आंघोळ घालायची। बऱ्याच ठिकाणी बायको आपल्या नवऱ्याला मालिश करून उटणं लावून आंघोळ घालण्याची देखील पद्धत आहे। तर हे करण्यामागचं कारण काय असतं? आपण अंगाला तेल लावतो, उटणं लावतो, त्यामुळे आपल्यातील जे नरकरूपी पापवासना असतात, आपल्यातील ज्या वाईट भावना असतात त्यांचा नायनाट करण्याचं आणि अहंकाराचं उच्चाटन करण्याचं काम करत असतं अशी आपल्या धर्मात मान्यता आहे। त्यामुळेच अभ्यंग स्नानाला आपल्याकडे खूप महत्त्व आहे। दिवाळीच्या परंपरेत आणखी एका गोष्टीला महत्त्व आहे, ते म्हणजे कारीट फळाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे। नरक चतुर्दशीच्या दिवशी कारीट फोडलं जातं। कारीट म्हणजे काय? तर कारीट हे एक रानवेलीचं फळ आहे। या फळाला कार्टे, चिरट, करटुलं, चिबडं, शेरणी, कोरटी, चिरडी अशा नावांनी हे फळ ओळखलं जातं। कारीट जे फळ आहे ते असं काकडीप्रमाणे असतं किंवा जे आपलं तोंडली असतं त्याप्रमाणे असतं आणि ते चवीला खूप कडू असतं। तर नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानापूर्वी कारीटाचं फळ फोडण्याची परंपरा आहे। तर ते कारीट नावाचं फळ का फोडलं जातं, कसं फोडलं जातं ते आपण आता जाणून घेऊया। आपल्या महाराष्ट्रात आजही बऱ्याच ठिकाणी नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानापूर्वी कारीट नावाचं फळ फोडण्याची परंपरा पाळली जाते। तर तुमच्याकडे कारीट नावाचं फळ फोडलं जातं का हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तर जे कारीट फळ आहे ते फोडणं म्हणजे
जे कारीट फळ एक नरकासूर या राक्षसाचं प्रतीक मानलं गेलं आहे। या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नानाच्या पूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृंदावनाजवळ डाव्या पायाच्या अंगठ्याने कारीट ठेचलं जातं, ते कारीट फळ फोडलं जातं। थोडक्यात ते कर्टुलं म्हणजे नरकासुराचंच प्रतीक असतं। नरकासुराचा प्रतिकात्मक वध आपण त्या कारीट फळ फोडून करत असतो। घरातील पुरुष मंडळी हे कारीटाचं फळ फोडत असतात। घरातील जो ज्येष्ठ पुरुष असतो त्याने एकाने जरी डाव्या पायाच्या अंगठ्याने हे कारीट किंवा कर्टुलं फोडलं तरीही चालतं, किंवा तुमच्याकडे जास्त कर्टुले असतील तर घरातील प्रत्येक पुरुषाने ते कर्टुलं फोडलं तरीही चालेल। खरं तर एका अर्थाने त्या रूपात आपल्या मनातील सारी कटुता, दृष्टतेचा नाश आपण करत असतो। त्यानंतर पवित्र मनाने आपण मंगल स्नानाने पवित्र होत असतो। म्हणजेच आपण काय करत असतो, अभ्यंग स्नान करत असतो। अभ्यंग स्नान करणाऱ्या व्यक्तीला कुंकू लावून आपण औक्षण देखील करत असतो। अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व आहे। अभ्यंग स्नान करणं हे खूप फलदायी मानलं जातं। त्यामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी जर कर्टुलं फोडण्याची परंपरा आपल्याकडे असेल तर कर्टुलं फोडणं म्हणजे नरकासुराचा प्रतिकात्मक वध करून घ्यायचा आणि त्यानंतर पवित्र मनाने अभ्यंग स्नान आपण नक्की करावं। नरक चतुर्दशीला शुभ मुहूर्तावर अभ्यंग स्नान केल्यामुळे नरकाची भीती आपल्याला मिळत नाही, नरकाच्या भयापासून मुक्ती मिळतं असं म्हटलं जातं। अभ्यंग स्नान झालं की त्यानंतर दक्षिण दिशेला हात जोडून आपण यमराजाची प्रार्थना करायची असते। त्यामुळे आपल्याकडून वर्षभरात जी काही कळत नकळत पापं होत असतात ती नष्ट होतात अशी देखील आपल्या धर्मग्रंथांमध्ये मान्यता आहे। त्यामुळे आपलं अभ्यंग स्नान झालं की दक्षिण दिशेला तोंड करून आपण यमराजांची प्रार्थना करायची। काही चुकलं असेल, वर्षभरातून माझ्याकडून काही चुकून पाप झालं असेल तर मला माफ कर असं देखील तुम्ही म्हणू शकता। त्यामुळे आपली वर्षभरातील जी काही कळत नकळत पापं होत असतात ती नष्ट होतात असं म्हटलं जातं। नरक चतुर्दशी नक्की का साजरी केली जाते? नरक चतुर्दशीला नरकासुराचा प्रतिकात्मक वध आपण का करतो कर्टुलं फोडून? तर त्यामागे एक कारण आहे, ते म्हणजे एक पौराणिक कथा आहे। कथेमध्ये असं सांगितलं आहे की नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी आणि जो दुष्ट राक्षस होता तो म्हणजे नरकासूर, त्याचा वध केला होता आणि तब्बल 16,100 मुलींना नरकासुराने आपल्या कैदीमध्ये ठेवलं होतं। तर भगवान श्रीकृष्णांनी काय केलं तर त्या मुलींना नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त केलं आणि पत्नी सत्यभामाच्या मदतीने 16,100 मुलींशी श्रीकृष्णांनी विवाह केला। मुलींच्या बंधनातून मुक्ती आणि नरकासुराच्या वधाच्या स्मरणार्थ नरक चतुर्दशी आपण साजरे करतो आणि त्यामुळेच आपल्याकडे कर्टुलं फोडण्याची परंपरा देखील सुरू झालेली आहे। तर हे कर्टुलं किंवा कारीट तुमच्याकडे नरक चतुर्दशीच्या दिवशी फोडलं जातं का हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। असा होता आजचा व्हिडिओमध्ये आपण नरक चतुर्दशीच्या दिवशी कारीटाचं फळ का फोडलं जातं, त्याचबरोबर अभ्यंग स्नानाचं काय महत्त्व आहे, नरक चतुर्दशी का साजरी केली जाते अशी सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे। अभ्यंग स्नान देखील कसं करायचं हे देखील आपण बघितलं। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। माहितीपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये नक्कीच व्हिडिओ शेअर करा। आणि माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल किंवा मग अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर देखील क्लिक करा, म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।